वळा पुढच्या बातमीकडे. जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बनावट स्वाक्षरीचे पत्र वापरल्याची घटना पुढे आलेली आहे. नाशिकच्या पांजळपोळमधील ही घटना असून बनावट पत्र वापरणाऱ्या विरोधात आता नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. भूसंपादन प्रकरणाच्या सुधारित निवाड्याची सद्यस्थिती आणि मोबदला मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधील स्वाक्षरी शिक्क्याचे बनावट पत्र वापरल्याचं या तपासामध्ये पुढे आलेलं आहे. दरम्यान दिशाभूल करून फसवणुकीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंचवटी पांजरपोळ संस्थेचे व्यवस्थापक आणि पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भात अधिकची माहिती आपल्याला अभिजित सोनवणे देत आहेत. अभिजित, हे नेमकं सगळं प्रकरण काय आहे आणि पोलिसांचा तपास कुठवर पोहोचलाय? खरं तर 12 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान हा सगळा प्रकार विभागीय आयुक्त कार्यालयात घडलेला आहे. पांजरपोळ संस्थेचे व्यवस्थापक आणि पदाधिकाऱ्यांविरोधात भूसंपादन कारवाई जी आहे ती त्वरित व्हावी आणि संस्थेला न्याय मिळावा अशा आशयाचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील स्वाक्षरीचे बनावट दस्तऐवज आहे ते खरे असल्याचं भासवून शासनाची आर्थिक फसवणूक आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा जो आहे तो नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. आता नाशिक रोड पोलीस या सगळ्या प्रकाराची कसून चौकशी जी आहे ती नाशिक रोड पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे आणि नेमकं हे पत्र जे आहे ते कुठे बनवण्यात आलेलं होतं या सगळ्या संदर्भात माहिती घेण्याचं काम आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलेलं आहे. एकूणच आपण जर बघितलं तर विभागीय कार्यालयामध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आलेला होता. जी कागदपत्र देण्यात आलेली होती ती बनावट असल्याचा संशय विभागीय आयुक्त कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयातून या सगळ्या पत्राची माहिती मागवलेली होती. त्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाकडून अशा पद्धतीचं कुठलंच पत्र देण्यात आलेलं नाही असं कळवण्यात आल्यानंतर हा सगळा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि आता पोलीस पुढचा सर्व तपास जो आहे तो करतात. माहितीबद्दल